विठ्ठल 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 बोला बोला सर्वजण बोला कीर्तनात रिकामा बसण्यापेक्षा भजन केल्याने दुःख मिटेल, दारिद्र्य मिटेल, सुख शांती समाधानाची प्राप्ती होईल. म्हणून सर्वांनी टाळी सोबत टाळी. बोला पुंडलिक वरदान विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरु निवृत्तीनाथ महाराज की, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, सद्गुरु साईनाथ भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदान विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत शिरोमणी सावला महाराज सद्गुरु जोग महाराज सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु साईनाथ महाराज सद्गुरु मैलागिरी महाराज सद्गुरु गंगा गोदावरी माता गौ माता की भारत माता छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल 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 जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची ये भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी, शेवटील घडी बुडता न लगे वेळ, शेवटील घडी बुडता न लगे वेळ, साधावा तो काळ जवळी आला. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी, तुका म्हणे चिंती कुडीची देवता, तुका म्हणे चिंती कुडीची देवता, वारावा भोवता शब्द मिथ्या. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार,
संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंची ते नमस्कारो आता जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त संकीर्तन रूपे सेवेसाठी जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराजांचा चरणांचा मृत्यू जवळ आल्यावर कसा ओळखावा आणि मृत्यू ओळखल्यानंतर व्यक्तीने मानव जीवन सार्थक करण्यासाठी नेमकं त्यावेळेला काय करावं याचं प्रतिपादन करणारा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणांचा महत्वपूर्ण चिंतनीय गोड असा अभंग प्रस्तुत केलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. मंडळी, कीर्तन सेवेचं निमित्त काय आहे याची आपण सर्वांना जवळजवळ कल्पना आहेच. गंगा भागीरथी कैलासवासी म्हाळसाबाई चांगदेव पाटील कोळपे यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजच्या दिवशी माझ्या वाट्याला ही कीर्तन सेवा आलेली आहे. कीर्तनामध्ये जी गायनाचार्य मंडळी आहे त्यांचा दुर्भाग्यच म्हणावं लागेल की तुमच्या सोबत तुमच्या तोडीचे महाराज नाही आहेत. हे तुमचं दुर्दैव समजाच्या दिवस. विठ्ठल अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या इतर राज्यांना सुद्धा ज्यांच्या गायनाने वेड लावलं किंबहुना ज्यांच्या गायनाने भगवत विन्मुख समाज भगवत सन्मुख झाला असे आमचे गायन गंधर्व परमादरणीय हरिभक्तीपरायण निळोबा महाराज. आम्ही समकालीन वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आळंदीत शिक्षणासाठी होतो. अतिशय सुंदर आणि तुमचं काहीतरी महत्वपूर्ण कार्य निळोबा महाराज या जगतात शिल्लक होतं आणि म्हणून कोरोनाच्या महामारीच्या काळात मृत्यूच्या दारातून भगवंतांनी आपल्याला वापस पाठवलं. मला तात्यांनी संपूर्ण कल्पना तात्या क्षणाक्षणाला देत होते आणि तात्यांनी फार मोठा आपल्याला धीर दिला. काहीतरी ज्याचं शिल्लक असेल त्याच व्यक्तीला कोरोनाच्या दारातून वापस राहता आलं. ज्याचं संपलं होतं तो गेला. विठ्ठल विठ्ठल सोबतच आमचे परमस्नेही गायन गंधर्व हरिभक्तीपरायण नागनाथजी महाराज यांचे अतिशय सुंदर मधुर साथ आमचाही भूतपूर्व आणि चांगला परिचय आहे. त्याचप्रमाणे गायन गंधर्व हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज अतिशय सुंदर मधुर आवाज. नुसता आवाजच मधुर नाही तर व्यक्तिमत्व मधुर. ज्यांचा घट खाली असतो ते घटातलं पाणी जी घागर किंवा घट खाली असतो ते पाणी असं आणि हालत असतं, परंतु जे भरलेले घट असतात ते असे स्थिर असतात. वेळ आल्यावर घटाकडे पाहिल्यावर कळतं की हा घट भरलेला आहे. आणि अशा प्रकारची ही हिमालयाच्या तोडीची मंडळी अतिशय सुंदर मृदंग. ज्याला ताल नाही त्याला सुद्धा तालात नाचता येईल, ज्याला ताल नाही त्याला सुद्धा तालात टाळी वाजवता येईल असे मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण निलेशजी महाराज यांचे अतिशय मधुर सुंदर अशा प्रकारची मृदंगाची साथ. आमचे विणेकरी महाराज हरिभक्तीपरायण यांचा मला दररोज फोन येत आहे. हरिभक्तीपरायण माऊली महाराज, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असणारे समस्त गायनाचार्य महाराज मंडळी. मला आपल्या नावानिशी परिचय नाही, परंतु आपल्याला भगवत स्वरूप समजून आपल्याला वंदन करतो. हरिभक्तीपरायण महान तपस्वी रंगनाथजी महाराज महाले यांची, हरिभक्तीपरायण रंगनाथजी महाराज खांडेकर यांची सुद्धा वंदनीय उपस्थिती या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे. आमचे परमादरणीय तात्या महाराज यांनी या कार्यक्रमासाठी आणि फार मोठा प्रेमाचा आग्रह धरला. आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण मुद्दाम लावतो बरं का तात्या, जना भाऊ कोळपे
आणि यांची सुद्धा उपस्थिती आहे. बळजबरी माळा टाकलेली होती, परंतु त्यांनी ती माळा टिकवली आणि आता एवढा जनसमाज आपल्याला साक्षी आहे. विठ्ठल विठ्ठल ज्या आईंचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे, त्या आईंच्या परिवारामध्ये त्या हयात असताना निळोबा महाराज आम्हाला त्यांच्याकडे 7 दिवस राहण्याचा योग आला. कोणतं वर्ष होतं दीपक दादा कथेचं आपलं? 2015-16 असं काहीतरी असावं. त्यावेळेला इथे कथा होती, श्रावणातच कथा होती. आणि त्यावेळेला आमच्या निवासाची व्यवस्था कुठे करावी, दीपक भाऊंनी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि संपूर्ण चांगल्या प्रकारे व्यवस्था आमच्या निवासाची, संत निवासाची व्यवस्था या कोळपे परिवारामध्ये. आणि त्यावेळेला गंगा भागीरथी कैलासवासी म्हाळसाईंच्या भेटीचा दर्शनाचा योग आला. आईंचा स्वभाव अतिशय सुंदर, मधुर, मनमिळाऊ होता. संतांच्या बद्दल आईंच्या मनामध्ये परमादराची भावना होती. नातेवाईकांमध्ये कोणाबद्दलही किंतु परंतु वैमनस्य अशा कोणत्याही प्रकारचा त्यांच्या अंतःकरणात नव्हता. आणि त्याची साक्ष एवढा जनसागर त्यांच्या वर्षश्राद्धाला उपस्थित आहे. विठ्ठल विठ्ठल थोड्याच दिवसापूर्वी आमचे परमस्नेही दीपक भाऊ यांच्या बंधूंचं वर्षश्राद्ध झालं. त्यांच्या पुतण्यांचं वर्षश्राद्ध झालं. फार मोठा दुःखद तो प्रसंग. दीपक दादा मला आणि त्या भागवत कथेच्या कार्यक्रमाला धनुभाऊंच्या आणि उत्तर वर्षश्राद्धाच्या निमित्ताने असणाऱ्या भागवत कथेच्या निरूपणामध्ये एक दिवस मला सुद्धा हजेरी लावायची होती, परंतु मला उशिरा कळालं. आणि जेव्हा कळालं त्यावेळेला मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतो, येऊ शकलो नाही. त्याबद्दल मी दीपक भाऊंच्या परिवाराकडे आणि क्षमा मागतो. मला आग्रहाचं निमंत्रण असूनही मी पोहोचू शकलो नाही. विठ्ठल विठ्ठल गंगा भागीरथी म्हाळसाईंचं जीवन हे एका सती पतिव्रतीचं जीवन, एका साध्वीचं जीवन होतं. त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीचे संस्कार त्यांच्या माहेरून आले होते. मला दीपक भाऊंनी जी माहिती दिली, अतिशय सुंदर माहिती दिली बरं का. निळोबा महाराज म्हाळसाईंचं जे माहेर होतं ते माहेर येवला तालुक्यात मालखेडाच ना, मालखेडा, आपण तिथूनच आलात ना? हो. आणि इसवी सन 1939 मध्ये म्हाळसाईंचा जन्म झाला आणि वयाच्या 11व्या वर्षी त्यांचा या कोळपेवाडी गावातील हरिभक्तीपरायण चांगदेव बारकू पाटील कोळपे यांच्याशी शुभ विवाह झाला. माहेरे शेतीत काम करण्याची सवय आणि त्यामुळे इथे सुद्धा त्यांनी शेतीकडेच लक्ष दिलं असं सांगतात. जी जाणकार मंडळी, वयोवृद्ध मंडळी आहे, त्यांना याची साक्ष आहे की म्हाळसाईंच्या आणि चांगदेव पाटील कोळपे यांच्या लग्नामध्ये इथून 50 ते 60 बैल गाड्या आणि मालखेड्याला गेलेल्या होत्या. राजेशाही थाटामध्ये तो विवाह झाला होता. आणि आपण जी ज्येष्ठ नागरिक मंडळी आहे ती सर्व मंडळी या घटनेला साक्षी आहे. श्रीमंत माहेर, सासर श्रीमंत एवढं असूनही सर्वसाधारणपणे असा नियम असतो, जे श्रीमंत असतात ते नास्तिक असतात. परंतु आमच्या म्हाळसाई निळोबा महाराज या घटनेला, या वक्तव्याला अपवाद ठरल्या. श्रीमंत असूनही, घराणा श्रीमंत असूनही त्यांच्या अंतःकरणामध्ये लेश मात्र सुद्धा गर्व किंवा अभिमान नव्हता. श्रीमंती असूनही गरिबांबद्दल त्यांच्या अंतःकरणात आदर होता. श्रीमंत असूनही साधू संतांबद्दल परमादरणाची भावना होती. आणि श्रीमंत असूनही देवाबद्दल अंतःकरणामध्ये नितांत भक्ती होती. आणि त्या भक्तीचाच मळा त्यांच्या वर्षश्राद्धाला आपल्या इतर ह्या सर्वांच्या उमललेल्या फुलातून दिसत आहे. विठ्ठल विठ्ठल म्हाळसाईंच्या पाठीमागे त्यांना 3 मुलं, हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही इथे विराजमान आहेत. निवृत्ती चांगदेव पाटील कोळपे, हरिभक्तीपरायण भाऊसाहेब पाटील कोळपे, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण बाबासाहेब चांगदेव पाटील कोळपे. नाव बाबाच ना? हो. आणि यांनी आम्हाला फार मोठी चांगल्या प्रकारे, ज्या वेळेला त्यांच्याकडे निवास होता, या 3 बंधूंनी
आम्हाला चौथ्या म्हणजे ते तिघ बंधू आणि मी त्यांच्यातला चौथा बंधू निळोबा महाराज अशा प्रकारे सांभाळलं. मला असं वाटत होतं पहिल्या दिवशी मी जेव्हा त्यांच्याकडे राहायला गेलो तर असं वाटत होतं आपलंच घर आलं, आपलेच मायबाप आणि आपलेच बंधू इथे आहेत. अशा प्रकारे यांनी मला कोणत्याही प्रकारची परकेपणाची भावना अंतःकरणात आणि त्यांनी आणली नाही. अतिशय सुंदर ह्या परिवारामध्ये त्यानंतर 2-4 वेळेला येण्याचा योग आला. तेव्हा म्हाळसा आई हयात होत्या. आणि एक विशेष, आल्यानंतर पहिल्यांदा दर्शन घ्यायच्या वयोवृद्ध असून सुद्धा दर्शन घ्यायचे. मी म्हणायचो तुम्ही आमच्या आजीप्रमाणे आहेत, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. पण आई दर्शन घेण्याविना राहत नव्हत्या. आणि त्यांच्या परिवारातल्या संपूर्ण लहान थोर परिवाराला आईंपासून इतकी आणि सद्गुण सदाचाराची शिकवण मिळाली आहे की ती शिकवण कोणत्याही विद्यालयात मिळालेली नसेल. अशा म्हाळसाईंचे या कोळपे परिवारावरती फार उपकार आहेत. आणि विशेष करून माझ्या माहितीप्रमाणे आमच्या दीपक भाऊंना सर्वात जास्त जी मदत केली असेल वैभव महाराज ती म्हाळसाईंनी केलेली आहे. आणि दीपक भाऊंचं सुद्धा वैभव म्हाळसाईंच्याच कृपेनं वाढलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आईंना 3 मुलं आणि मुली, मला वाटतं 5 मुली आहेत, बरोबर आहे ना? सौ जनाबाई सैराम पाटील पारखे, सौ सिंधुबाई काशीनाथ पाटील मदने, सौ इंदुबाई लहानू पाटील बाचकर, सौ मथुराताई शिवाजी पाटील पारखे, सौ अलकाताई सुभाषराव पाटील खेमनर. काही माझ्याकडनं या प्रस्तावनेमध्ये सांगताना उणीव राहिली असेल तर आपण उदार अंतःकरणानं ती दुरुस्त करून घ्यावी अशी सर्वांना विनंती करतो आणि पुढे चालतो. विठ्ठला मृत्यूलोकात व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याच्या जीवनात काही घटना घडतात, काही घटना घडत नसतात. पण एक सामान्य घटना जी असते ती घडतच असते. उदाहरणार्थ, मुलगा जन्माला आल्यानंतर तो शाळा शिकेल की नाही या बाबतीत मी संशय आहे असं म्हणत आहे. का? जन्माला आला, तो जर आदिवासींच्या वाड्या वस्त्यावरती जन्माला आला असेल, तिथे शालेय शिक्षणाची व्यवस्था नसेल तर तो शाळा शिकेल की नाही संशय आहे. शाळा शिकलाच पण मार्क कमी पडले, गुण कमी पडले आणि त्याच्याकडे जातीचं व्हॅलिड प्रमाणपत्र नसेल तर त्याला नोकरी लागेल की नाही संशय बोलत चला आहे. शाळा शिकेल की नाही संशय आहे. नोकरी लागेल की नाही संशय आहे. मुलींची संख्या कमी झाल्यामुळे त्याचं लग्न होईल की नाही संशय आहे. त्याचप्रमाणे तो मरेल की नाही संशय आहे. कोणी अमरतेचा पट घेऊन आलेला आहे नाही. आपण जन्माला आलो, जो कोणी जन्माला आला असेल त्याला मृत्यूलोक सोडून जावंच लागेल. उपजल पेडा मरण सांगाते, उपजते मरादे सवेची दे, उपजते मरादे सवेची दे. उपजल्या पेडा मरण सांगाते, उपजते मरादे सवेची दे, उपजते मरादे उपजल्या पिंडा मरण सांगाते. हा पिंड उपजला, जन्माला आला, याच्या सोबतच मरण आहे. ब्रह्मलीन स्वामी रामसुखदासजी महाराज आता हयात नाहीत, गेलेत, देवलोक झालेत. ते सांगायचे, हम जी रहे हैं यह भ्रम है, हम मर रहे हैं यह वास्तविकता है. आपण जगत आहोत हा भ्रम आहे. आपण प्रत्येक क्षणाला मरत आहोत, मरणाच्या मुखात जात आहोत, मरणाच्या दारातच आपण बसलेलो आहोत. परंतु हे आश्चर्य आहे, आपण मरत असून सुद्धा आपण जगत आहोत असा आपल्याला विश्वास आहे. हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे. विठ्ठल असं कोणाला वाटतं का आपण मरत आहोत? आपण इथे बसलेले गडावरचे बाजूला राहू द्या, पण माळावरच्यांना विचारतो, आपण मरत आहोत असं कोणाला वाटतंय का? पण वास्तविक आपण मरत आहोत, आपण जगत नाही आहोत. आपण मरणाकडे जात आहोत. जेव्हापासून जन्माला आलो तेव्हापासून आपण मरणाच्या दिशेनं, मरणाच्या मुखामध्ये प्रविष्ट होत आहोत. एक दिवस मरण थांबत, त्यावेळेला लोक म्हणतात मेला, मरतोय, प्रत्येक क्षणाला मरतोय.
सामान्यांची गोष्ट सोडा, येथे अवतार जरी आले, संतांचे अवतार, देवाचे अवतार झाले, त्यांना सुद्धा येथे कायम राहता आलं नाही. येथे नाही बोर आले अवतार, हेरते पामर जीव घेते, हेरते पामर जीव घेते. अति सुंदर. येथे नाही उरो आले अवतार, हेरते पामर जीव घेते, हेरते पामर जीव घेते. एथ नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव गीते. आपण मरत आहोत हे ज्याने जाणून घेतलं, त्या व्यक्तीचं मृत्यू लोकात येणं सार्थकतेला सुरुवात झाली. आपल्याला जास्त नाही काही लक्षात ठेवता आलं. आपण मरत आहोत एवढे जरी आपल्या अंतःकरणामध्ये आपण जाणीव ठेवली, तर त्या व्यक्तीला मृत्यू लोकात दोन फायदे होतात. मी मरत आहोत, मी मरत आहे हे ज्याच्या लक्षात राहतं, तो व्यक्ती नवीन पाप करत नाही. आम्ही हिमालयामध्ये नचिकेता तालकडे शिक्षणासाठी होतो, निळोबा महाराज, आणि त्या ठिकाणी असेच पावसाळ्याचे दिवस आमच्या जवळ ग्रंथ होते, आणि ते ग्रंथ आम्हाला 200 रुपयाचा ग्रंथ घेण्यासाठी आम्ही 2 दिवसापासून वणवण भटकत होतो. 200 रुपयाचा, दोघं जण मिळून एक तरी ग्रंथ मिळावा, पण आमच्याकडे एकही ग्रंथ नव्हता. दोघांना मिळून एक, आपण दोघं जण मिळून आणि त्याचं वाचन करू, त्याच्यावरती अभ्यास करू. या महाराज. विठ्ठल विठ्ठल परमादरणीय गोवर्धनगिरी महाराज यांचे आगमन, त्यांच्यासोबत परमादरणीय परशुरामजी महाराज, त्याचप्रमाणे विकासगिरीजी महाराज यांचे आगमन झाले. टाळ्यांच्या गजरात महात्मा त्रयांचे हार्दिक अभिनंदन. विठाला विठाला. बाळासाहेब आणि आपण तिघ बंधू आपल्याकडे न बोलवता साधू संतांचं आगमन हेच आपली खरी संपत्ती आहे, हे निर्विवाद सत्य आहे. ही संत मंडळी करोडपत्याच्या घरी आमंत्रण देऊन सुद्धा जात नाही, आणि आपल्या नुसत्या सूचनेहून आलेत, हेच आपलं वैभव आहे, हेच आपली संपत्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. मी आपल्या समोर एक मुद्दा निवेदन करत होतो. आमच्याकडे ग्रंथ नव्हता, ग्रंथ घेण्यासाठी वणवण 2 दिवसापासून भटकत होतो. घटना आहे आणि सोनीपत शहरातली. मला आठवलं, ते मुस्लिम बंधू आहेत ना, त्यांच्यावरून आठवला मला हा मुद्दा. आम्ही एका गार्डन मध्ये बसलो होतो, आणि त्यावेळेला यांच्या सारख्याच एका मुस्लिम बंधूंना आमच्याकडे पाहिलं, आमच्या जवळ आला. त्यानं त्याच्या भाषेत आणि त्याच्या पद्धतीने नमस्कार केला. आपको चिंता में लग रहे महाराज. आम्ही दुर्लक्ष केलं. या व्यक्तीला आपली चिंता सांगून काय फायदा होणार. बताओ आपकी क्या चिंता है, हम दूर करने का प्रयास करेंगे. त्याचं बोलणं सुद्धा सामान्य आम्ही अजून दुर्लक्ष केलं. पण माझे जे मित्र होते ते म्हणाले, हमारी चिंता आपको बताने से आप दूर नहीं कर सकते, बताओ, प्रयास करते हैं. आम्ही सांगितलं, मग आम्हाला काशिका वृत्ती नावाचा ग्रंथ हवा आहे, आणि तो ग्रंथ आम्हाला मिळत नाहीये. त्या व्यक्तीने सांगितलं, इस शहर में है. आम्ही सांगितलं, हाँ इस शहर में है, लेकिन कीमत 200 रुपये है. आणि घटना आहे 1998च्या आसपासची. किती वर्ष पाठीमागचा विचार करा. त्यावेळेला 200 रुपयाला केवढं मूल्य असेल. त्या व्यक्तीनं त्याच्या भाषेत एक दुकानदाराचं नाव विचारलं, कोणत्या दुकानावर आहे, आणि एक कागद घेतला आणि त्याच्यावर उर्दू मध्ये काहीतरी लिहून दिलं, ज्या दुकान पे जाओ पर्ची दे दो मिल जाएगा. मला वाटलं हा बावळट व्यक्ती, पण म्हटलं चला, आंधळ्याला काठीचा, बुडत्याला काठीचा आधार. गेलो दुकानावर, दुकानदाराला चिठ्ठी दाखवली. दुकानदार हिंदू धर्माचा होता, पण त्याने सांगितलं, मेरे दोस्त ने लिखी हुई है और आपको एक किताब देने का कहा है. कौन सी किताब है. आम्हाला दोघं मिळून एक घ्यायची होती.
माझे मित्र म्हणाले 2 ले लेते. म्हटलं नाही नाही नाही, 2 नहीं लेंगे, एक की बात हुई तो एक लेंगे. आम्ही ग्रंथ दाखवला आणि त्या व्यक्तीने तो ग्रंथ दिला. ग्रंथ आम्ही घेतला, हिमालयाच्या दिशेने वाटचाल केली आणि आकाशात ढग आले. एका दुकानामध्ये तो ग्रंथ ठेवला. दुकानदाराला सांगितलं 2 दिन के बाद हम आएंगे ले जाएंगे. दुकानदारानं ग्रंथ ठेवायला लावला. 2 दिवसाच्या ऐवजी आम्ही 8 दिवसानंतर आलो. 8 दिवसानंतर आल्यानंतर ग्रंथ घेतला, जसा ठेवला होता, जिथे ठेवला होता जसाचा तसा होता. आम्ही दुकानदाराला सहज बोललो, रद्दी पे बेच देते तो 10 रुपए हो जाते यार, लेकिन तूने कुछ नहीं किया इसको. त्या दुकानदारानं फार मोठं सुंदर उत्तर दिले निलेश महाराज. तो म्हटला, महाराज हमारे सिर पर हमेशा मौत मंडराती है. तिथे हिमालयामध्ये कधीही भूस्खलन होतं, कधीही भूकंप होतो. आता पाहिलं असेल तुम्ही हिमाचलमध्ये काय झालं, टीव्ही वरती पाहिलं असेल. कधी भूस्खलन होतो, कधी भूकंप होतो. हमारे सिर पर हमेशा मौत मंडराती है और जिसके आंखों के सामने मौत रहती है वो पाप करने से डरता है. म्हणून सदैव मृत्यूची आठवण असावी की एक दिवस मला हा मृत्यूलोक सोडून जावं लागणार आहे. आणि ज्याला याची आठवण असते तो व्यक्ती व्यवस्थित सदाचारानं जगत असतो. विठ्ठल विठ्ठल मृत्यू येणार हे निर्विवाद सत्य आहे. पण मग मृत्यू कधी येईल या बाबतीत लोकांचा प्रश्न असतो. मृत्यू कधी येईल? जसा पाऊस कधी येईल? आकाशात ढग येतात, पाऊस येण्याची चिन्ह, पाऊस येण्याची लक्षणं. आकाशात ढग येतात, काळे भोर ढग येतात, सावली पडते, किंबहुना थोडासा अंधार पडतो आणि आजूबाजूला थंडगार हवा, ती हवा आपल्याकडे येते आजूबाजूनं. आणि तेव्हा बसलेली मंडळी, त्या ठिकाणची मंडळी अंदाज लावतात आता थोड्या वेळात पाऊस येणार. जसं पाऊस येण्यापूर्वीची चिन्ह आहे आकाशात ढग येणं, थंडगार वारा हवा येणं, तसं मृत्यूच्या अगोदर काही चिन्ह असतात. मृत्यू केव्हा येतो सर्वसाधारणपणे ते जे चिन्ह आहे ते चिन्ह कानापासून सुरुवात होतं. आणि ती कोण सांगायला येते अभंगाच्या पहिल्या चरणात? जरा करण सांग आली गोष्टी, जरा करण सांगू आली गोष्टी. वा वा.
साथ असल्यावर आमचे गुरुवारे सांगायचे, अशी साथ असल्यावर जिवंत महाराजच काय मेलेला महाराज सुद्धा कीर्तन करेल. जरा कर्णमुडी सांगू आली गोष्टी, मृत्यूची ये भेटी जवळी आली. कोणीतरी गोष्ट सांगायला आलेली आहे. कुठं? कर्णमुडी, कानाजवळ. पण ती कोण? ती आहे जरा. जरा हा शब्द स्त्रीलिंगी आहे. याचा अर्थ कोणती तरी स्त्री तुकोबाऱ्याने ते रूपक केलेलं आहे. जरा नावाची स्त्री सांगायला आली. कुठं सांगायला आली? कानाजवळ. जरा कर्णमुडी सांगू आली गोष्टी. जरा नावाची स्त्री त्या साधकाच्या, सावध असणाऱ्या व्यक्तीच्या कानाजवळ सांगायला आली. आता ही जरा म्हणजे देहाची अवस्था. मग देहाच्या काही अवस्था असतील. एका ग्रंथात वाचलेल्या देहाच्या काही अवस्था, एक दोन माझ्याकडनं कमी जास्त होईल, वाढवून सुद्धा सांगितली जाईल, जरा लक्ष देऊन ऐका. देहाच्या अवस्था. पहिली अवस्था, बाळ जन्माला आल्यानंतर त्याला म्हणतात शिशु. जेव्हा तो अंगणवाडीत पहिलीच जातो तेव्हा तो होतो बाल. पहिला जन्माला आल्याबरोबर काय? शिशु. नंतर काय झाला? बाल. पुढे झाला बालक. शिशु, बाल, बालक. चला पुढे. त्याच्यानंतर तो होतो कुमार. पहिलीच्या वर्गाच्या मराठीच्या पुस्तकाचं नाव आहे बालभारती. 7वी 8वीत गेलं की पुस्तकाचं बालभारती नाव राहत नाही. काय नाव होतं? कुमार भारती. 11वी 12वीच्या मराठीच्या पुस्तकाचं नाव बालभारती तर अजिबात नाही, कुमार भारती सुद्धा नाही. काय आहे? बरोबर बोलला महाराज, अति सुंदर. युवक भारती. मी जेव्हा निळवा महाराज 10वीला होतो ना, माझ्या अगोदरचे माझ्या मित्रांचे 5वी 6वी वाल्यांचे बालभारती, माझा कुमार भारती, आणि जे माझ्या अगोदर शिकत होते त्यांच्या पुस्तकाचं नाव होतं युवक भारती. मी विचारात पडलो, बालभारती अगोदर शिकलो, आता कुमार भारती शिकत आहे, 2 वर्षानंतर मला युवक भारती शिकावं लागेल. ही भानगड काय आहे? हे पुस्तकाचे नाव का बदलले? बालभारती, कुमार भारती, युवक भारती, हे कशामुळे बदललं? हे मला तेव्हा कळलं जेव्हा आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत मी शिक्षणासाठी पदार्पण केलं. विठाला विठाला शिशु, बालक, बाल, कुमार, पुढे काय? युवक. युवक नंतर होतो तो प्रौढ. थोडासा आडवा फाटला का? काय होतो? प्रौढ. प्रौढ नंतर पुढे होतो ज्येष्ठ. लक्षात आलं का? हाफ तिकीट झालं का? ज्येष्ठ. त्याच्यानंतर होतो वृद्ध. पूर्ण तिकीट फ्री झालं का? वृद्ध. त्याच्यानंतर पुढची अवस्था, शरीरात नाम मात्र मांस असतं, नुसता हाडांचा पिंजरा असतो, त्याला म्हणतात जरा. नुसता हाडांचा पिंजरा. त्यावेळेला बोलता येत नाही पण भरपूर बोलावंसं वाटतं. खाल्लेलं पचत नाही पण भरपूर खाऊ खाऊ जीव करतो. कोणाला मारण्याची शक्ती राहत नाही पण मारावंसं वाटतं. केल्याने काहीच होत नाही पण संपूर्ण घर डोक्यावर उचलावंसं वाटतं. हातात काहीच उचललं जात नाही परंतु उचलण्याचा प्रयत्न करावासा वाटतो. शरीरात फक्त हाडांचा पिंजराच असतो, काहीच नसतं. अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेला काय म्हणतात? जरा. विचार करा जरा, ती अवस्था आपल्याला प्राप्त होणार बरं? जरा. काहीच राहणार नाही, फक्त हाडं राहतील. जे आपण एवढे सुंदर दिसतोय ना, एक दिवस बंदर होणार. किती सौंदर्य प्रसाधन लावू नका असं मला म्हणायचं नाही, मी त्याच्या विरोधात नाही, कृपया कोणी गैरसमज करू नये. परंतु एक दिवस याच्यातलं संपूर्ण मांस संपणार, नुसता हाडांचा पिंजरा राहणार. जे आपल्यावर प्रेम करत होते देहाच्या दृष्टीने ते देहाची घृणा करणार, देहाची निंदा करणार. जे आपल्याबद्दल म्हणत होते अजून जगला पाहिजे ते आपल्या मरणाची वाट पाहणार. अशा प्रकारची अवस्था, निंदनीय दयनीय अवस्था जेव्हा होते त्या अवस्थेचं नाव काय आहे? जरा. आणि ती जरा नावाची अवस्था साधकाच्या कानाजवळ येते आणि सांगते, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी. मृत्यूची भेटी जवळी आली. मृत्यूच्या भेटी जवळी आली. मृत्यूच्या भेटी जवळी आली.